संतांचा महिमा तो बहु दुर्गम। संतांचा महिमा तो बहु दुर्गम। ज्ञानेश्वर मुक्ताई नामदेव जनाबाई एकनाथ निळोबा तुकाराम। ज्ञानेश्वर मुक्ताई नामदेव जनाबाई एकनाथ निळोबा तुकाराम। संतांचा महिमा तो बहु दुर्गम। आता इथं प्रश्न पडला असेल की सर हे म्हणायचं कसं, तर हे म्हणायचं कसं ते सांगतो, लक्षात ठेवा, लक्षात ठेवा व्यवस्थित। संतांचा महिमा तो बहु दुर्गम। संतांचा महिमा तो बहु दुर्गम, तो बहु दुर्गम। ज्ञानेश्वर मुक्ताई देव जनाबाई एकनाथ निळोबा तुकाराम। ज्ञानेश्वर मुक्ताई नामदेव जनाबाई एकनाथ निळोबा तुकाराम। आलं का लक्षात? मी इथे मनानी संतांची नावं, ज्ञानदेवे रचिला पाया, तुकोबा झालासे कळस, तुका झालासे कळस। आलं का लक्षात? हे आता याच्यामध्ये सर्व संत आले, लक्षात ठेवा, सर्व संत आले म्हणून सांगितलं। मी पाया आणि कळस असे दोन्ही धरून हे भजन तयार केले। पुन्हा एकदा सांगतो। संतांचा महिमा तो बहु दुर्गम, तो बहु दुर्गम। ज्ञानेश्वर मुक्ताई नामदेव जनाबाई एकनाथ निळोबा तुकाराम। ज्ञानेश्वर मुक्ताई नामदेव जनाबाई एकनाथ निळोबा तुकाराम। आलं लक्षात तुमच्या? म्हणजे ही पहिलं तर चरण लक्षात आलं पाहिजे ना। आणि भजनामध्ये याच्याशिवाय तुम्ही भजन जर करत असाल, झिरो किंमत आहे, तुम्हाला आयुष्यामध्ये कधीही यश येणार नाही। लक्षात ठेवा, मी सत्य बोले माझी वाचा, माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन मी सांगतो। आलं का लक्षात? जे अनुभवाचे माझ्या बोल आहे तेच फक्त अनुभवाचे बोल मी तुम्हाला सांगतोय, ऐका। शाब्दिकांचे काम नाही येते, शाब्दिकांचे काम नाही येते, शाब्दिकांचे काम नाही येते, शाब्दिकांचे काम नाही येते। संतांचा महिमा बहु असे दुर्गम। संतांचा महिमा बहु दुर्गम। ज्ञानेश्वर मुक्ताई देव जनाबाई एकनाथ निळोबा तुकाराम। स्लो म्हणून दाखवतो। ज्ञानेश्वर मुक्ताई, ज्ञानेश्वर मुक्ताई नामदेव जनाबाई एकनाथ निळोबा तुकाराम। लक्षात आलं? लक्षात नसेल आलं तर सांगतो पण। शाब्दिक
शाब्दिकांचे काम नाही येते, शाब्दिकांचे काम नाही येते, शाब्दिकांचे काम नाही येते, शाब्दिकांचे काम नाही येते. चुकलं इथं. शाब्दिकांचे काम नाही येते, शाब्दिकांचे काम नाही येते. संतांचा महिमा तो बहु दुर्गमा, तो बहु दुर्गमा. ज्ञानेश्वर मुक्ताई नामदेव जनाबाई एकनाथ निळोबा तुकाराम. ज्ञानेश्वर मुक्ताई नामदेव जनाबाई एकनाथ निळोबा तुकाराम. माझ्या मते ही 2 चरण तुमच्या लक्षात आलेली असावी. आणि प्रत्येक संतांचा महिमा हे झालं की हे भजन घ्यायचंच लक्षात ठेवून. म्हणजे दिंडीमध्ये किंवा भजनामध्ये ब्रह्मरस माझं एकमेव टार्गेट आहे, एकमेव साध्य आहे, प्रत्येकाला ब्रह्मरसाची प्राप्ती होणं. आलं का लक्षात? आणि तो ब्रह्मरस ओसंडून वाहणं, अंगी ब्रह्मरस ठसावा. विषयांचा जर विसर पाडायचा असेल, लक्षात ठेवा, ब्रह्मरस ठसवला की विषयाचा विसर आपोआप पडतो, किंवा विषयांचा विसर पडला, विषय तो त्यांचा झाला नारायण. ध्यानात आलं का तुमच्या? आपला विषयच नारायण करून टाकायचा, मग भक्त ऐसे जाणार. ध्यानात ठेवा, नेहमी लक्षात ठेवायचं या गोष्टी. बहु झाली, बहु जरी झाली म्हैस गाय, बहु जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय का मध्ये, तरी होईल काय का मध्ये. ज्ञानेश्वर मुक्ताई नामदेव जनाबाई एकनाथ निळोबा तुकाराम. ज्ञानेश्वर मुक्ताई नामदेव जनाबाई एकनाथ निळोबा तुकाराम. संतांचा महिमा संतांचा महिमा बहु दुर्गमा, बहु दुर्गमा. पुन्हा ज्ञानेश्वर मुक्ताई नामदेव जनाबाई एकनाथ निळोबा तुकाराम. ज्ञानेश्वर मुक्ताई नामदेव जनाबाई एकनाथ निळोबा तुकाराम. माझ्या मते लक्षात आलेलं असावं. आता शेवटचं चरण म्हणतात, लक्षात. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो, तरीच महिमान येईल कळो. ज्ञानेश्वर मुक्ताई नामदेव जनाबाई एकनाथ निळोबा तुकाराम. ज्ञानेश्वर मुक्ताई नामदेव जनाबाई एकनाथ निळोबा तुकाराम. संतांचा महिमा संतांचा महिमा बहु दुर्गमा, ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वर मुक्ताई नामदेव जनाबाई एकनाथ निळोबा तुकाराम. अतिशय उत्कृष्ट बर का. दिंडीमध्ये म्हणा तुम्ही, खास दिंडी सोहळ्यामध्ये म्हणण्यासाठी आणि खास भजनामध्ये म्हणण्यासाठी हे भजन आहे, अभंग आहे जगद्गुरु तुकोबारायांचा. आणि त्यांचा अनुभव बर का. बडबड करणारे अनेक आहेत, काय संतासारखे आमचं आचरण आहे म्हणणारे भरपूर जण आहेत, लक्षात आलं का तुमच्या. परंतु जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण. म्हणजे प्रत्येक अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा, निळोबारायांचा, नामदेव महाराजांचा, माऊलींचा, जनाबाईंचा, मुक्ताईचा, एकनाथ महाराजांचा, एकनाथ महाराजांच्या गवळणी आहेत, भारुड आहेत, लक्षात ठेवा, एकनाथी भागवत आहे, कानोपात्रा, या सर्वांचे जेवढे जेवढे संतांनी वचन केलेले आलं का लक्षात, ते उच्चिष्ट आवडीनं सेवन करावं. हेच माझी अगदी हात जोडून विनंती आहे. माझ्या मते इथे तुम्हाला एक मी म्हणून दाखवलं नाही, तेवढं म्हणून दाखवतो. बहु दुधाड जरी झाली म्हैस गाय, जरी दुधाड जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनु, तरी होईल काय कामधेनु. ज्ञानेश्वर मुक्ताई नामदेव जनाबाई एकनाथ निळोबा तुकाराम. संतांचा महिमा तो बहु दुर्गमा, तो बहु दुर्गमा. अतिशय उत्कृष्टरित्या तुम्हाला व्यवस्थित गाता येईल. आता जे चांगले जाणकार आहेत, गायनाचार्य बरं का, स्वतःला जे गायनाचार्य समजतात, त्यांनी बघावं याचा बाबा राग कोणता आहे वगैरे वगैरे, ध्यानात आलं तुमच्या. माझं काम फक्त ब्रह्मरस प्राप्त करून देण्याचं, की जो संतांच्या अभंगाचं सेवन केल्यामुळे ते उच्चिष्ट मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. माझी सख्खी मावशी लक्षात ठेवा, आंधळी होती, आयुष्य तिने ब्रह्मचारीपणामध्ये काढलं आणि तिच्या मुखातून हा तुकोबारायांचा अभंग जसा आहे तसा, ती जशी म्हणत होती माझी आई आणि माझी मावशी, हा अभंग म्हणायची. आणखीन बी म्हणतात, परंतु आता आईचं वय झालंय, म्हणजे 100 गाठली आई, भजन म्हणते परंतु आता आवाज चालत नाही पाहिजे, तरी आणखीन पेटीतनं आवाज बाहेर निघत नाही. स्वतःचं कौतिक करू नये, झालेली सेवा भगवंताच्या चरणी, संतांच्या चरणी, तुम्हा सर्व वारकऱ्यांच्या चरणी अर्पण करून सेवेला मी पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.